मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर यांच्यातर्फे दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योजकांचा एक कॉन्क्लेव्ह किंवा कॉन्फरन्स आपली इथे परिषद होत असते पुण्यामध्ये। या परिषदेला आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह तर्फे आम्ही नेहमी सहभाग घेतो। याचं मुख्य कारण असं की आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही जे काही काम करतो आहोत सिटी क्लिनिंगचं, या कामाचा प्रचार प्रसार व्हावा आणि या कामापासून कोणी प्रेरणा घेऊन या प्रकारचं काम कुठल्या सिटीमध्ये जर कोणाला करावंसं वाटलं, एखाद्या उद्योग क्षेत्रातील व्यक्ती किंवा फाउंडेशन किंवा एखादी मोठी कंपनी त्यांना जर आमच्या कामासंदर्भात प्रेरणा घेऊन तर या प्रकारचं काम त्यांच्या भागात करावंसं वाटलं तर या पद्धतीचं आपण सहकार्य किंवा कॉपरेशन कोलॅबोरेशन त्या कंपन्यांबरोबर करू शकू आणि या प्रकारच्या संधी कशा उपलब्ध होतील याची एक प्रकारचं चर्चा करण्यासाठी म्हणून हे एक व्यासपीठ म्हणून आपण याला वापर करतो आणि खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला या एक्झिबिशन मधून दरवर्षी मिळत आहे। सगळ्या बाजूनी जी लोक आहेत, ज्या उत्सुकतेने लोक बघायला येतात आणि यामध्ये खूप चांगला इंटरेस्ट दाखवतात आणि या प्रकारचं काम त्यांच्या भागात करता येईल याबद्दल त्या लोकांना एक विश्वास देण्यासाठी आम्ही या प्रकारच्या संवाद साधणं असा हा एक प्लॅटफॉर्म म्हणून आपण या एक्झिबिशनचा किंवा आमचा स्टॉलचा उपयोग होतो। 8 का 10 वर्ष इतका व्यवस्थित आणि इतका चांगल्या प्रकारे हा इनिशिएटिव्ह चालू राहिला आहे याबद्दल नक्कीच मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो। इतकं चांगलं काम करतायत पुण्याकरता। आयडियली आपल्याला जितका जास्त तो कचरा त्याचं वर्गीकरण करता येईल, ओला कचरा सुका कचरा वेगळा करता येईल आणि त्याच्यात जेवढं रिसायकलिंग करता येईल जेणेकरून लँडफिल मधलं क्वांटिटी ही सगळ्यात कमी राहू शकेल। जितकी कमी करता येईल तितकाच आपल्याला याचा फायदा होईल आणि त्याच्या बाजूला जे काय काय गोष्टी राहत आहेत किंवा त्या आपल्या ऑथॉरिटीज म्हणजे पीएमसीच्या मार्फत ज्या होऊ शकत नाहीयेत तिथे आधार पुनावाल्यांसारखं सुद्धा खूप छान मदत करतायत। तर हे जे कोलॅबोरेशन आहे की गव्हर्नमेंट जे काय करताय आणि प्रायव्हेट इनिशिएटिव्ह जे करतायत ते पण पुण्यात चांगल्या प्रकारे बघायला मिळतंय। तर ते पण असंच चालू राहावं अशी माझी इच्छा आहे।